हाय हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे श्रावणी दुसरा सोमवार आणि आज आहे शिवामुठ तीळ। तर माझी सकाळची तर छान अशी देवपूजा वगैरे करून झालेली आहे। पिलू स्कूलला गेला, हे देखील गेलेले आहेत आणि माझी आता मला छान अशी पूजा करायची आहे, कारण मी काल गळती घेऊन आलेली आहे। तर शिवलिंगावरती रुद्राभिषेक करणार आहे। तर माझा तर पहिलाच एक्सपिरियन्स असणार आहे। तर मला म्हणजे मी यूट्यूबला व्हिडिओ पाहिलेले आहेत बऱ्यापैकी, तर त्या पद्धतीने मी देखील छान अशी पूजा करणार आहे। आणि आज मी घातलेली आहे साडी, ही कॉटनची। ही जी साडी आहे ना, याच्यावरचं ब्लाऊज मला काही येत नाही, कारण माझी तब्येत जास्त झालेली आहे आणि ही साडी खूप दिवसापूर्वीची आहे आणि कॉटनची आहे। परंतु आज म्हटलं व्हाईट कलर घालतात, परंतु माझ्याकडे व्हाईट कलरची म्हणजे पूर्ण साडी नाही, एक आहे ती अशी थोडीशी क्रीम कलरची आहे आणि ती देखील कॉटनची आहे। त्यामुळे मग ती थोडीशी हेवी आहे आणि थोडीशी अशी हलकी फुलकी आहे, त्याच्यामुळे ही घातली। आणि हे ब्लाऊज त्याच्यावरती या थोडंसं मॅच करून घातलेलं आहे। म्हणजे मी प्रत्येक वेळेस ही साडी घालताना काळं ब्लाऊज घालते, परंतु महादेवांचा वार आहे सोमवार आणि सोमवारच्या दिवशी काळे कपडे घालू नये असं म्हणतात, त्याच्यामुळे मग मी हे दुसरंच घातलेलं आहे आणि झालेलं आहे मॅच, एवढं काही विशेष असं नाही। तर आता माझी घरातली क्लिनिंग वगैरे झालेली आहे आणि मी छान अशी पूजा मांडून घेते आणि तुम्हाला देखील दाखवते। माझी घरातली रोजची पूजा तर छान झालेली आहे, पुढची देखील आता मी लगेचच करून घेते, कारण हे दोघंही दुपारी येणार आहेत। तर तोपर्यंत घरातली सर्व बाकी राहिलेली कामं, स्वयंपाक ह्या गोष्टी झाल्या पाहिजे। तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा। रोजची देवपूजा छान पद्धतीने करून घेतली, त्यानंतर मग मी या इथं शिवपूजन करण्यासाठी घेतलेलं आहे, कारण थोडंसं दूध यायला लेट होतं आणि कच्चं दूध हवं होतं मला पूजेसाठी, कारण मी आज रुद्राभिषेक करणार होते, त्यासाठी मला कच्चं दूध पाहिजे होतं। तर त्यासाठी मग दूध येईपर्यंत मी बाकी थोडीफार कामं केली आणि या इथं आता छान अशी पूजेला सुरुवात केलेली आहे। तर पहिले तर दीपपूजन करून घेतलं, दिव्याला छान असं हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं, छान असं फूल व्हायचं। आणि हा जो दिवा लावलेला आहे तो मी तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे। तुपाचा दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधानासाठी खरंच खूप फायदा होतो, त्यासाठी मग तुम्ही देवासमोर देखील तुपाचा दिवा लावू शकता। दिवा कोणत्या पद्धतीने लावावा किंवा तुपाचा दिवा असल्यानंतर कुठल्या साईडला ठेवावा, तेलाचा दिवा असल्यानंतर कुठल्या साईडला ठेवावा, या सर्व गोष्टी मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत असं मला वाटतंय। तर तुपाचा दिवा लावलेला असेल तर तो आपण आपल्या हाताच्या उजव्या साईडला आणि तेलाचा डाव्या साईडला ठेवायचा आहे। तर त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा देखील करून घेतलेली आहे। तर विड्याचं पान नव्हतं, त्यामुळे एका छोट्या प्लेटमध्ये मी थोडंसं तांदूळ टाकून घेतले, हळदी कुंकू वाहून घेतला आणि त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घेतली, कारण ऑलरेडी गणपती बाप्पांची छान अशी पूजा झालेली होती। तर आता शिवलिंगावरती अभिषेक करायचा होता, तर त्यासाठी एक ताट घेतलं, त्यामध्ये हळदी कुंकू आणि थोड्याशा अक्षदा वाहिल्या, त्यानंतर एक छान असं बेलपत्र म्हणजे बेलपत्राचं आसन दिलं। त्यानंतर पहिले तर पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा, 5 वेळेस 5 पळ्या पाणी टाकून घ्यायचं। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे तो आपण मनातल्या मनात म्हणत राहायचा आहे। त्यानंतर या इथं मी कच्चं दूध ठेवलेलं होतं आणि कच्च्या दुधाने आपण या इथं अभिषेक करून घ्यायचा आहे। पहिले तर पाणी, नंतर कच्चं दूध आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने आपण छान असं 5 पळ्या पाणी घालून स्वच्छ अशी शिवलिंग करून घ्यायची आहे। तुम्ही कच्च्या दुधाऐवजी पंचामृताने देखील अभिषेक करू शकता, परंतु मला कच्च्या दुधानेच करायचा होता, तर त्यासाठी मग थोडंसं थांबलेली होती। तर छान अशी या इथं मी पूजा करून घेतली। आता शिवलिंगावरती आणखीन थोडंसं पाणी टाकलं, जेणेकरून ते वाहिलेलं दूध जे आहे ते सर्व निघून जाईल आणि छान अशी आपली पिंड स्वच्छ करून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथं रुद्राभिषेक करण्यासाठी जे ताट ठेवणार आहोत त्याच्या खाली देखील हळदी कुंकू आणि थोडेसे अक्षदा वाहून घ्यायचे आहेत। त्यानंतर एक ताट ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपण बेलपत्र ठेवायचं आहे। जेव्हाही आपण शिवलिंग ठेवणार आहोत त्यावेळेस आपण बेलपत्राचं आसन नेहमी द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती शिवलिंग ठेवायचं आहे। आता शिवलिंगाला जो मेन गंध आहे तो म्हणजे भस्माचा असतो, तर या इथं आता मी भस्म लावून घेते। जर तुमच्याकडे भस्म नसेल तर तुम्ही केशर देखील लावू शकता, परंतु तुमच्याकडे शिवलिंग जर असेल तर भस्म घरामध्ये नेहमी असायलाच पाहिजे। आपण नेहमी रोजची पूजा करतो त्यावेळेस देखील आपण भस्मच वापरायचं आहे। शिवलिंगावरती हळदी कुंकू कधीच आपण
व्हायचं नसतं असं म्हणतात. आता मला ज्या पद्धतीने माहिती आहे सेवा करायची, म्हणजे अगदीच डिटेलमध्ये किंवा डीपमध्ये माहिती नाही, परंतु आपली साधी सिंपल जी पूजा आहे ती मला बऱ्यापैकी माहिती आहे आणि त्याच पद्धतीने या इथं मी पूजा करणार आहे. जर माझ्याकडून काही चुकत असेल तर नक्की मला तुम्ही सजेशन देऊ शकता, मी माझ्या पूजेमध्ये बदल करू शकते. तर बाजूने मी छान असं ताट सजवून घेतलं आणि शिवलिंगावरती छान असं एक पांढरं फूल देखील अर्पण केलेलं आहे शेवंतीचं. त्यानंतर आजची शिवामूठ आहे तीळ. तर आपण जी शिवामूठ वाहणार आहोत ती आपण नेहमी थोडीशी ओली करून व्हायची आहे, नाहीतर मग आपण डाव्या हातामध्ये पाणी ठेवायचं आणि आपण अशी उभी मूठ धरल्यानंतर त्यावरती पाणी सोडत राहायचं, म्हणजे ती शिवामूठ कोरडी कधीच सोडायची नसती असे म्हणतात. तर या इथं मी छान अशी ओली करून घेतलेली होती शिवामूठ आणि मस्त अशी वाहिली. तर शिवामूठ आपण 3 वेळेस व्हायची असती आणि शिवामूठ वाहताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा जो मंत्र आहे तो आपण आपल्या मनामध्ये म्हणायचा आहे. तर आता छान असा अभिषेक वगैरे झाल्यानंतर इथं मी आता गळती ठेवणार आहे आणि गळतीमध्ये आता छान असं पाणी भरून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी भरायचं आहे ते आपण पिण्याचं पाणी यामध्ये भरायचं आहे. त्यामध्ये आता हळदी कुंकू, थोडेशा अक्षदा आणि छान असं एक फूल टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मेन म्हणजे थोडंसं कच्चं दूध देखील टाकून घ्यायचं आहे. आणि आजची जी पूजा आहे ना ती खरंच मला इतकं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये देखील, म्हणजे तो धुपाचा वास, कारण पहिली घरातील पूजा झाली त्यावेळेस पूर्णपणे धुपाचा वास पूर्ण घरभर दरवळलेला होता. त्यानंतर ही शिवलिंगाची पूजा करताना देखील पुन्हा मी धूप लावून घेतलेला होता, त्यामुळे पूर्ण घरभर असं वातावरण इतकं प्रसन्न झालेलं होतं आणि अगदी म्हणजे मनाला एकदम असं प्रसन्न वाटत होतं. तर या इथं आता मी गळतीमध्ये पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि या इथं मी शिवलिंगावरती छान असं बेलपत्र वाहून घेत आहे. तर बेलपत्र आपण 11, 21, 51, 101 अशा पद्धतीने वाहू शकतो. तर या इथं मी 21 बेलपत्र स्वच्छ करून धुवून आणि जे चांगले आहेत तेच घेतलेले होते आणि छान असे ते सुकलेले देखील होते. तर आता या इथं मी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत मस्त असे इथं बेलपत्र वाहत आहे. आपण बेलपत्र वाहताना नेहमी उलट्या दिशेने व्हायचं आहे, म्हणजे वरची जी बाजू आहे ती शिवलिंगाच्या साईडला आली पाहिजे. तर नेहमी बेलपत्र वाहताना आपण उलटच व्हायचं आहे. तर छान अशी इथं मी पूजा वगैरे करून घेत आहे आणि अगदी मनापासून या इथं जे काही चाललेलं आहे ते सर्व चाललेलं आहे. छान असे बेलपत्र वाहून झाले, त्यानंतर मस्त असं दर्शन घेतलं. त्याचबरोबर आता मी आरती वगैरे करून घेणार आहे, परंतु माझ्याकडं एकच मोबाईलवरती आरती लावणार होते आणि शूट करायला तेव्हा जमणार नव्हतं, त्यामुळे छान अशी फुलांची रांगोळी वगैरे काढून घेतली, धूपदीप लावून घेतलेलं, मस्त गोड दूध ठेवलं, पाणी ठेवलं आणि छान अशी माझी आजची ही सोमवारची पूजा झाली. मागच्या सोमवारी देखील केली, परंतु साध्या सिंपल पद्धतीने केली होती कारण माझ्याकडं गळती वगैरे नव्हती. तर मस्त अशी शिवपूजन झालेलं आहे. ती छान अशी पूजा करून घेतलेली आहे. आता मला घरातली कामं आवरायची आहेत आणि आता बऱ्यापैकी लेट झाले कारण अर्धा तास तरी जवळपास गेलेला असेल पूजेला. तर आता मी पटपट अशी घरातली कामं आवरते कारण बाहेरची रांगोळी वगैरे देखील काढायची बाकी आहे. पहिली तर ती काढून घेते आणि त्यानंतर घरातली कामं पटपट आवरून घेते. तर मी जी पूजा केली ती कशी केली, जर काही माझ्याकडून चुकलं वगैरे असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. तर म्हणजे मी तरी मनापासून माफी वगैरे देवाची मागितली आहे की जर काही चुकलं वगैरे असेल तर माफ करा आणि एका भोळ्या भाविकाकडून, एका भक्ताकडून छान अशी पूजा मानून घ्या. तर तुम्ही देखील कमेंट करू शकता. त्यानंतर पूर्णपणे घरातली क्लिनिंग वगैरे झाली. पिलूचा ड्रेस, आहोंचा ड्रेस हे ज्याच्या त्याच्या जागेवरती ठेवलं आणि आजचा व्हिडिओ असा होता. कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.